दरम्यान अमरावतीच्या धामणगावमध्ये पाटबंधारे विभागाची मौज मजा सध्या सुरू आहे। हजेरीपटावरती सह्या आहेत, कर्मचारी कार्यालयातून गायब होतात। हजेरीपटावरती 13 कर्मचारी आहेत, कार्यालयामध्ये चक्क फक्त 2च कर्मचारी हजर असतात। शेतकऱ्यांची कामं रखडली आहेत, कारवाई कधी होणार शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी सुरेंद्र आकोडे यांच्याकडे। सुरेंद्र, अक्षरशः मौज मजा चालू आहे। ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली जाते, त्यांची मौज मजा होतीये। या अधिकाऱ्यांवरती काही कारवाई केली जाणार आहे का प्रशासनाकडून? खरं तर जो वेळ असतो त्या वेळेनंतर सुद्धा हे कर्मचारी या ठिकाणी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दिसून आढळलेले नाही। ऑफिसमध्ये जे कर्मचारी त्यापैकी एकही कर्मचारी या ठिकाणी दिसला नाही। या ठिकाणी पंखे जे आहेत पूर्णपणे सुरू होते, त्या ठिकाणी शेतकरी जे आहेत येतात, त्यांच्या ज्या काही मागण्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या ज्या काही योजना असतात त्या माहितीसाठी योजनासाठी शेतकरी या ठिकाणी येत असतात। मात्र हे सगळे कर्मचारी दुपारच्या वेळी या ठिकाणी नाही जेवणासाठी घरी गेलेले असतील माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाते आणि ते आल्यानंतर आपल्या जी योजना आपले जे कामं आहेत ते पूर्ण होतील असं या शेतकऱ्यांना सांगण्याचं। पीक पाणीचा सध्या दिवसा आहे, हल्ली जे दिवस आहे ते खरं शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे आणि या महत्वाच्या दिवसामध्ये हे जे कर्मचारी जे या ठिकाणी आढळून येत नाहीत, आता मोजमानी करण्यासाठी नेमकं जातात कुठे आहे प्रशासन या ठिकाणी निर्माण होत। आता नेमकं या बातमीनंतर नेमकं प्रशासन यावं यांच्यावर काय कारवाई सुरेंद्र, त्यामुळे प्रशासन काय कारवाई करतं या अधिकाऱ्यांवरती हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणं ठरू शकतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।